डीमार्ट, गावागावामध्ये पोचलेलं स्टोर डीमार्ट, त्याची केस स्टडी आपण आज बघूया। त्या केस स्टडीमध्ये आपण असंही म्हणू शकतो की एक किराणा मालाचं दुकान पण ॲट मोठ्या स्केलमध्ये कसं बनलं जातं आणि आज 200 पेक्षा जास्त मोठे मॉल्स कसे भारताभर पसरलेत ह्याचा आपण आज केस स्टडी बघूया। तर डीमार्ट जेव्हा चालू झालं ना तेव्हा त्यांच्याकडे आव्हान काय होतं की प्रत्येक शहरामध्ये असे ब्रँड्स होते मॉलचे ज्याच्यामध्ये सगळं अवेलेबल होतं सगळ्यांना। बिग बाजार त्यावेळेस होतं, असे बरेचसे ब्रँड होते आणि ते त्यांना अवेलेबल होते त्या काळामध्ये, राईट। आणि ह्यांच्याशी यांना कॉम्पीट करायचं होतं। आत्ता रिसेंटली 22 वर्षापूर्वी चालू झालेलं डीमार्ट 2002 मध्ये चालू झालं। त्यांना त्यावेळेस बिग बाजारची इतकी मोठी कॉम्पिटिशन होती आणि बाय रिजनल अजून कॉम्पिटिशन्स होत्या, जसं आपल्या पुण्यामध्ये दोराबजी मॉल असेल, असे काही कॉम्पिटिशन होते। पण त्यांनी काय केलं त्यावेळेस, हा त्यांचा प्रॉब्लेम होता की आता ह्या कॉम्पिटिशनला आपण स्टँड आउट कसं व्हायचं। पण त्यांनी त्यांचा किराणा मालाचा होलसेलचा कॉन्सेप्ट ह्याच्यात आणला। तर त्यांनी काय केलं, त्यांनी ठरवलं, बिझनेस मॉडेलच असा होता की माझा खेळ हा सगळा प्राइसिंगवर असणार आहे आणि हाय क्वालिटी, म्हणजे क्वालिटी तीच पण स्वस्त देणार आहे। तर त्यांनी बराचसा रिसर्च करून, अभ्यास करून, सगळ्यांशी बोलून त्यांनी हे ठरवलं की आपल्याला कमी मार्जिनमध्ये प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये आणायचे। आता कमी मार्जिनमध्ये आणायचे म्हणजे काय की आपल्याला कुठे कुठे कॉस्ट सेव्ह करायला लागतील ह्याच्यावर त्यांनी विचार करायला चालू केला। म्हणजे काय, लेट्स से त्यांची साखर त्यांना फक्त 2 रुपये मार्जिन ठेवून विकायची आहे, राईट। मग आता त्या 2 रुपयामध्ये त्यांना प्रॉफिट पण कमवायचं आहे, त्यांना बाकीचा कॉस्ट पण काढायचा आहे। तर त्यांनी उलटा विचार केला। त्यांनी काय केलं, आपला कॉस्ट कसं कमी आणू शकतो। मग त्यांना पहिलं लक्षात आलं की जर मी जास्त विकेल, म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये विकलं तर मला होलसेल रेट मिळतील आणि माझ्याकडे तो ॲडव्हान्टेज असेल, राईट। जसं US मध्ये एक कंपनी आहे कॉस्को म्हणून, तिथे सगळं होलसेल रेटमध्ये मिळतं। तर त्यांनी तो एक कॉन्सेप्ट आणला की आपल्याला होलसेल रेटमध्ये भेटायचं आहे। त्याला एकच आहे, पहिला मार्ग म्हणजे मला जास्त क्वांटिटी विकायला लागेल। दुसरा, माझा बाकीचा जो खर्च आहे, बाकीचा खर्च म्हणजे काय, माझं इन्फ्रास्ट्रक्चर माझं स्टाफ, ह्या सगळ्या खर्चाला पण मिनिमम करायला लागेल। मग त्याच्यासाठी त्यांनी डोकं लावलं की माझा बाकीचा खर्च कसा कमी करायचा, तर तो त्यांनी डोकं लावलं। तर तुम्ही बघितलं असाल की पहिले 2-3 स्टोअर त्यांचे सिटीमध्ये होते, पण सिटीत पण बाहेर असायचे। तर जिथे रेव्हेन्यू पर स्क्वेअर फीट हा जास्त असेल, म्हणजे आजही डीमार्टचा रेव्हेन्यू पर स्क्वेअर फीट हा हायेस्ट आहे मार्केटमध्ये। का, तर त्यांनी त्यांच्या कॉस्ट कमी ठेवल्या आणि कॉस्टमधली त्यांनी पहिला फॅक्टर रिअल एस्टेट घेतला। म्हणजे तुम्ही पाहिलं, जर नाशिक रोडला गेले तर हायवेवर एक डीमार्ट आहे, जिथं त्यांनी काही काही जागी तर त्यांनी स्वतःचे विकत पण घेतलेत। पण ह्या सगळ्यामध्ये मागे कॉन्सेप्ट काय की माझा कॉस्ट कसा राहील, पण त्यात आपल्याला काय शिकायचं, सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी कॉस्ट कमी केला, त्यांनी मार्केट पण त्यांचं चूज केलं, पण त्यांनी हा सगळा बेनिफिट हा कन्झ्युमरला पास केला। म्हणजे कॉस्ट कमी करून त्यांनी असं नाही केलं ना की बाबा आता मीच ते मार्जिन घेतो। ते काय म्हणले की कन्झ्युमरला मी एकदम कमी रेटमध्ये देणार आणि ह्या सगळ्यातनं त्यांचा फायदा झाला, जो त्यांनी व्हिज्युअलाइज केला होता की जास्तीत जास्त लोक डीमार्टकडे यायला लागले, जास्तीत जास्त विक्री व्हायला लागली, जास्तीत जास्त गर्दी व्हायला लागली आणि आता ते अशा मार्केटमध्ये आहेत, त्या डॉमिनेटिंग, म्हणजे टॉप रिटेलर झालेत इंडियामध्ये। आणि त्यांचे फाउंडर दमानी, ते तर वन ऑफ द टॉप 5-10 इंडियाचे रिचेस्ट पर्सन झालेत जस्ट 20 वर्षामध्ये। आणि काय, तर साधं साखर, किराणा, छोट्या छोट्या ज्या गरजेवंत गोष्टी आहेत ते विकून झालेत। तर आपल्या सगळ्यांना हे शिकलं पाहिजे। ह्यांच्याकडनं मला वाटतं पर्टिक्युलरली आपल्याला शिकायचं आहे की कॉस्ट कशी कमी करता येईल, आपल्याला हे खूप शिकणं गरजेचं आहे। आणि प्राइसिंगचा सगळा खेळ आहे। एंड ऑफ द डे इंडियामध्ये अजूनही